नात्याला काळिमा फासणारी अशी घटना सोलापूर येथून समोर आली आहे। ही घटना पाहून सर्वच लोक हादरून गेले आहेत। कोणालाही विश्वास बसणार नाही अशी ही धक्कादायक घटना आहे। विजय बट्टू असे या वडिलांचे नाव असून विशाल बट्टू असे या मुलाचे नाव आहे। शहरातील तुळजापूर रस्त्यावरील सर्व्हिस रोडवर ही धक्कादायक घटना घडली आहे। विशाल बट्टू हा 9वीच्या वर्गात शिक्षण घेत होता। समोर आलेल्या माहितीनुसार मुलगा शाळेत खूप दंगामस्ती करायचा, त्यामुळे सतत घरी तक्रारी यायच्या। मुलाचा खोडकरपणा, अभ्यास न करणे, सतत मोबाईल फोन पाहणे या कारणांमुळे संतापलेल्या वडिलांनी अत्यंत भयानक असं पाऊल उचललं। विशालच्या वडिलांनी त्याला संध्याकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवर बसून तुळजापूर येथील रस्त्यावर नेलं। तिथे विजयने एका कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये सोडियम नायट्रेट ही विषारी पावडर मिसळून त्याला पाजली। त्यामुळे विशाल तिथे जागीच बेशुद्ध पडला आणि तो तिथेच गतप्राण झाला। हे कृत्य करून विजय अत्यंत थंड डोक्याने घरी परतला। पोटच्याच मुलाला ठार केल्यानंतर काहीच घडले नाही अशा भावात विजय हा सगळीकडे वावरत होता। विशालच्या शाळेतील खोड्याने व उद्धट बोलण्याच्या स्वभावामुळे या त्रासाला कंटाळून विजयने हे कृत्य केल्याचं कबूल केलं आहे। ही घटना समजताच त्या मुलाच्या आईला एकच धक्का बसला। अत्यंत हादरवून सोडणारी ही घटना आहे। स्वतःच्या पित्यानेच आपल्या मुलाचा जीव घेतला, यात त्या मुलाची काही चूक नसताना त्याला आपला जीव गमवावा लागला। या जागेवर त्या पित्याने त्या मुलाला समजावून सांगितले असते तर आज ही धक्कादायक घटना घडली नसती। त्यामुळे रागाच्या भरात असा कोणताही निर्णय घेऊ नका, ज्यामुळे नंतर फक्त पश्चाताप करावा लागेल। काळजी घ्या व सुरक्षित राहा व अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बातमीला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करायला विसरू नका।